हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आपण बटाट्याच्या काचऱ्याची भाजी अनेक प्रकारे करतो. आज मी जी ही बटाट्याच्या काचऱ्याची भाजी करणार आहे ती म्हणजे माझी आई जशी करायची तशी करणार आहे. तिच्या हातची चव ती कोणालाच येणार नाही आणि माझी काय तशी होणार नाही, पण तरी प्रयत्न करते. आणि ही भाजी लहान मुलांना इतकी आवडते, प्रवासात न्यायलाही छान आहे आणि दुसऱ्या दिवशी ती राहिली की त्याचं मस्त सँडविच वगैरे होतं. तर करूयात सुरुवात. चला. बटाट्याच्या काचऱ्याच्या भाजीसाठी आपण इथे घेतोय छोटे बटाटे, कच्चे बटाटे. इथे कोथिंबीर घेतोय, एक अशी मूठभर किंवा तुम्हाला लागेल तशी घ्या तुम्ही. 2 चमचे सुकं खोबरं, 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, हिंग फोडणीसाठी, मीठ, 1 चमचा धणेजिरे पावडर आणि अर्धा चमचा मोहरी. बटाट्याच्या काचऱ्यासाठी आपण इथे बटाटे सोलून घेतोय. मी इथे बटाटे सोलून घेते, पण तुम्ही कधी सालासकट घेतले तरी पण छान लागतात ते. सोलून मी पाण्यात टाकते आहे बटाटे, पण जेव्हा आपण त्याचा काचरा करणार आहोत तेव्हा तो मी पाण्यात टाकत नाही, त्यानी पण एक वेगळी चव येते. आता इथे मी बटाटा असा उभा उभा लांब कापून घेते. हे जरा फास्ट करायचं, कारण आपण बटाटा पाण्यात टाकत नाही आहोत ना, त्यामुळे तो काळा नको व्हायला. मी इथे गॅस पण लावते, सुरू करते, म्हणजे आपला बटाटा लगेच आपल्याला फोडणीत टाकता येईल. इथे आपला बटाटा चिरून झाला आहे. बटाट्या काचऱ्याला थोडं तेल जास्त लागतं, मी 3 चमचे तेल टाकते इथे. पाव चमचा मोहरी टाकते मी. तेल आपलं झालंय गरम. फोडणीपुरता हिंग आणि आता आपण लगेच बटाटा टाकणार. आता ह्यात आपण मीठ टाकून घेणार आहोत. पाव चमचा मीठ टाकते इथे मी. गॅस बारीक करून आता जरा झाकण ठेवू, म्हणजे बटाटा शिजेल. हा बटाटा काचरा आहे म्हणून खूप पण असा शिजू नाही द्यायचा, जास्त थोडा शिजू द्यायचा, कारण आपल्याला परतून करायची आहे ही भाजी. आपला बटाट्याचा काचरा इथे मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजत ठेवला आहे. जास्त शिजू द्यायचं नाही आहे. तोपर्यंत आपण इथे खोबरं आणि लसूण हे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे, जाडच ठेवायचे ते. 2 चमचे खोबरं घेते, सुकं खोबरं घेतलंय मी इथे. 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. जाड असं करून घ्यायचं जरा ते थोडं. बघूया आता काचरा झाला असेल आपला. आणि तो असा थोडा गुलाबी असा दिसला पाहिजे. थोडा बटाटा जर झून असला तर तुम्ही एक पाण्याचा हपका मारला थोडा तरी चालतं, पण फोडणीस टाकल्यानंतर मी मीठ टाकलं ह्याच्यात, त्यामुळे मिठाने तेवढं पाणी सुटतंच थोडं त्याला. आता आपण टाकू ह्याच्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धणेजिऱ्याची पावडर 1 चमचा, मीठ आपण आधीच टाकले. आता छान हलवून घेऊ त्याला. असं बघायचं जरा झालंय, मोडतोय तो. शक्यतो काचरा करताना अशी पसरट कढई घ्यायची, अशी एकदम छोटी नाही घ्यायची, म्हणजे त्याला व्यवस्थित परतता आलं पाहिजे आपल्याला. आणि तुमचा गॅस जर खूप बारीक असेल तर मध्येच तो मोठा करून परतायचा. आता आपण ह्याच्यात लसूण आणि खोबरं टाकूयात. हे जाड करून घेतले असं तुम्ही. आणि आपण आता कोथिंबीर चिरून टाकू बरं. मस्त अशा सगळ्या फोडी अशा खरपूस झाल्यात. अशा सगळ्या जरा पसरायच्या. 2 मिनटं गॅस असा मोठा ठेवायचा. 2 मिनटं पण नाही, अगदी एक थोडा. आणि आता गॅस बंद. आपला बटाट्याचा काचरा तयार आहे.
तर अशा रीतीने इथे बटाट्याच्या काचऱ्याची भाजी, माझ्या आईची स्पेशल रेसिपी तयार आहे. तर ही तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि माझी रेसिपी शेअर करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.